श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आता तू तुझा वेळ इतरत्र वाया घालवशील, पण माझ्या या महत्त्वाच्या संदेशाकडे दुर्लक्ष कर किंवा निरुपयोगी म्हणून सोडून दे. पण जेव्हा तुझ्यावर संकट येईल किंवा तुझ्यावर वाईट प्रसंग येईल, तेव्हा तुला वाटेल की देव माझ्या सोबत नाही. येत्या 12 तासात तू आनंदी व्हायला तयार राहा, कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला या क्षणी तुझ्या समोर आला आहे. येत्या 12 सेकंदमध्ये तुला आनंदाच्या बातमीचा फोन येऊ शकतो. आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा. हे शब्द तुम्हाला आशा देतील. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात, यावर विश्वास ठेवा. ज्या परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो. तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. तुम्ही स्वतःच विचार करा की मी तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याची ही इच्छा नसताना मी तुमच्या सोबत कसा असू शकतो. कदाचित आज तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मी विश्वासा निर्माता आहे. मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल. पुढील 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण मला ते आनंदित करते. परंतु त्याहूनही बरेच काही आहे. असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत. त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही. ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना तर दुखावतातच आणि ते त्यांचा विचार आणि भावनांनी स्वतःला देखील दुखावतात. खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे माझा आवाज ऐकतील आणि मी जे विचारतो ते करून प्रतिसाद देतील. श्री स्वामी समर्थ आई अशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या.